हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज आपण युनिट 2 मधला तुमचा ॲरोमॅटिक ॲसिड हा पॉईंट बघणार आहे. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला लास्ट आहे ना, लास्ट टॉपिक आहे. यादीचे तुम्ही जर बघितले असेल तो बघा व्हिडिओ, आणि काही कमेंट असेल तुम्हाला कमेंट करू शकता. ओके, तर आपण आज बघणार की नेमकं ॲरोमॅटिक ॲसिड काय आहे, त्याच्या काही मेथड्स आहे, प्रिपरेशन कुठल्या कुठल्या सिंथेसिस आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, रिॲक्शन कुठल्या प्रकारे होतात, ते सगळं बेसिक आज आपण कव्हर करणार आहेत. ओके, तर आपण स्टार्ट करूया. बघा, ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला आहे की कुठलं कुठलं पॉईंट आहेत ॲरोमॅटिक ॲसिडमध्ये. मेथड ऑफ प्रिपरेशन आहे, फिजिकल प्रॉपर्टीज आहे, त्याचे केमिकल रिॲक्शन दिले आहे, ॲसिड ऑफ ॲरोमॅटिक ॲसिड आणि बेंजोइक ॲसिड. ठीक आहे, आता तुम्हाला बेंजोइक ॲसिड ठीक आहे पुढे समजेलच तुम्हाला की आपण कशाबद्दल डिस्कस करतो. ठीक आहे, हां, ॲरोमॅटिक ॲसिड. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे ॲरोमॅटिक ॲसिड म्हणजेच काय, की तुमची कुठली तरी एक ॲरोमॅटिक रिंग असणार आहे, म्हणजे कुठली तरी ॲरोमॅटिक रिंग असणार, त्याला तुम्ही काय म्हणतात, ही तुमची ॲरोमॅटिक रिंग झाली. बरोबर, आणि काय असणार तुमचा कुठला तरी ॲसिड ग्रुप. ॲसिड ग्रुप तर आपला कुठला असतो, COH असतो, कार्बोक्सिलिक ॲसिड असतो, बरोबर की नाही, तो जॉईंट असणार आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणतात, ॲरोमॅटिक ॲसिड असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच काय की तुमचा एखादा हायड्रोजन जो असतो, इथं जे हायड्रोजन्स आहे, ही हायड्रोकार्बनची रिंग आहे, बरोबर आहे, माहिती तुम्हाला सर्वांना. ही ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, जर तुम्ही सिंपल बेंझीन घेतली, ही तुमची काय आहे, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनची रिंग आहे, बरोबर. त्याच्यामधला कुठला तरी वन हायड्रोजन, मग तुम्ही असं नंबर ऑफ करू शकतात, पण कुठला तरी वन हायड्रोजन तुम्ही, हे जे हायड्रोजन आहे त्याच्यापैकी एखादा कुठला तरी, आता इथला हायड्रोजन तुम्ही रिप्लेस केला आणि तिथं COH ग्रुप लावला, म्हणजे तुमचाच काय झाला, तो ॲरोमॅटिक रिंग म्हणजे तुमची कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप तुम्ही ॲड केला, म्हणजे ती काय झालं, ॲरोमॅटिक ॲसिड झाला, बरोबर आहे की नाही. ही ॲरोमॅटिक रिंग आणि हा तुमचा ॲसिड ग्रुप. अंडरस्टँड. मग सिंपल तुम्ही सांगू शकता की ॲरोमॅटिक ॲसिड आर द डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय की तुम्ही कुठला तरी, म्हणजे सपोज आता तुम्ही ॲरोमॅटिक ॲसिड घेतात म्हणून आपण ॲसिडच बोलणार आहे. ठीक आहे, म्हणजे COH हा तुमचा ॲसिड ग्रुप आहे, म्हणजे हा तुमचा काय झाला, डेरिव्हेटिव्ह झाला, म्हणजे कुठला तरी तुम्ही आणून ठेवला आहे तिथं, बरोबर आहे की नाही. म्हणजेच काय की ॲरोमॅटिक ॲसिड आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन इन विच वन हायड्रोजन तुम्ही काय करा, रिप्लेस केला ॲरोमॅटिक रिंग रिप्लेस बाय कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप. मग तुम्ही तिथे काय लावला, कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप लावला आहे, बरोबर. तुम्ही हे पण सांगू शकतात की दिस आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट कंटेन द कार्बोक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप अँड ॲरोमॅटिक रिंग, म्हणजे तेच झालं, सिमिलर झालं. अंडरस्टँड. म्हणजे तुम्ही फक्त काय केलं, इथं ॲरोमॅटिक रिंगला तुम्ही ॲसिड ग्रुप जॉईन केला, म्हणजे तुमची ही काय झालं, एक प्रकारचं ॲरोमॅटिक ॲसिड झालं आहे. अंडरस्टँड. ते तुझं स्ट्रक्चर ह्या प्रकारे मी मला काढून दाखवलं. तर तुमचं नाव काय, बेंजोइक ॲसिड, बेंझिन आणि हा ॲसिड, म्हणजेच तुम्ही काय म्हणता बेंजोइक ॲसिड. याच्या काही प्रॉपर्टीज आहे, फिजिकल प्रॉपर्टीज आहे, आणि नंतर आपण बघणार आहे त्याची मेथड अँड प्रिपरेशन. ठीक आहे, आता फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही सांगू शकता की हा जस्ट एक प्रकारचा नॉन प्युअर सॉल्वंट आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही हे सांगू शकता की दे आर द सोल्युबल, जे तुमचं हॉट वॉटर आणि ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे ते कसं होतं, इझिली सोल्युबल होऊन जातं बेंजोइक ॲसिड. ठीक आहे, दे आर द कलरलेस, यांचं नेचर कसं आहे, कलरलेस आहे. दे जनरली क्रिस्टलाइन सॉलिड विथ द हाय मेल्टिंग पॉईंट, ते क्रिस्टलाइन सॉलिड हाय मेल्टिंग पॉईंट. ठीक आहे, द साल्ट आर यूज इन द मेडिसिन, या साल्टचा आपण यूज कशासाठी करू शकतो, मेडिसिनसाठी करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा मेथड ऑफ प्रिपरेशन. मेथड ऑफ प्रिपरेशन म्हणजे तुमचे जस्ट नंबर ऑफ रिॲक्शन असणार, की ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी होते किंवा डायझोनियम साल्टची रिॲक्शन कशी होते, ते सगळं आपण आता डिस्कस करणार आहे. ओके, तर पुढचा टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी फ्रेंड, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. काय क्वेरीज तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. इन्स्टाला पण फॉलो करा, इन्स्टा ID पण शीतल गिरे असेल. आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता बघा, मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये तुम्ही काय बघणार आहे की ऑक्सिडेशन रिॲक्शन कशा प्रकारे, नंबर ऑफ व्हेरियस रिॲक्शन आहे. ठीक आहे, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही, तुम्हाला काय मेकॅनिझम वगैरे नाही आहे. मी जस्ट फास्ट शिकवणार, कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं मोस्ट ऑफ करून कधीतरी क्वेश्चन विचारले जातात. मी असं म्हणत नाही की विचारले नाही जात, पण कधीतरी एखाद दोन क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, जस्ट म्हणून रिॲक्शन वगैरे जस्ट बघा कशा प्रकारे होते. ठीक आहे, आता कुठल्या आहे, एक तर तुमची ऑक्सिडेशनमध्ये काय होणार, तुम्ही बेंझिल क्लोराईड घेतला आहे. ठीक आहे, ही बेंझिन रिंग आहे आणि हा तुमचा क्लोराईड, बरोबर. हा क्लोराईड, बेंझिल क्लोराईड घेतला आहे तुम्ही विथ कोणाच्या प्रेझेन्समध्ये, ॲसिडिक. तुम्ही काय घेणार आहे ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्ही कुठले यूज करता. ॲसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट तुम्ही यूज कर, आणि तुम्हाला फायनली बेंजोइक ॲसिड भेटणार. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करणार, बेंझिल क्लोराईड घेतलं, सिंपल हायड्रोलिसिस करणार. हायड्रोलिसिस म्हणजे काय, वॉटर मॉलिक्यूलसोबत रिॲक्शन करणार, आणि त्याची काय होणार, तुम्हाला बेंझिल अल्कोहोल तुम्हाला भेटणार. म्हणजेच काय, हा Cl निघून जाईल आणि हा जो लोन प्रॉपर्टी इलेक्ट्रॉन आहे तो काय होऊन जाईल, इथं अटॅचमेंट. तुम्हाला मेकॅनिझम नाही म्हणून मी डिटेलमध्ये सांगत नाही, फक्त एवढं होईल की हा OH तिथं जॉईन होऊन जाईल, आणि नंतर रिॲक्शन तुम्ही पोटॅशियम परमॅंगनेट म्हणजे KMnO4 सोबत जर केली तर तुम्हाला काय होणार, इथं ॲसिड प्रेझेंट भेटणार.
काय मिळणार तुम्हाला, ॲसिड. म्हणजे जस्ट तो या प्रकारचा असतो. तुम्हाला मी डिटेलमध्ये समजवलं. जर तुम्हाला जर बेसिक बघायचं असेल तर तुम्ही ते रिॲक्शन बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा फ्रॉम द डायजेनम सॉल्ट. डायजेनम सगळ्यांचा फेवरेट आहे. आय थिंक माझा पूर्ण फेवरेट होता, कारण की याच्यामध्ये सिम्पल फक्त रिॲक्शनमध्ये फक्त जे पण कंपाऊंड ते फक्त काय करायचं, जॉईन करायचं असतात. याच्यामध्ये आपण काय यूज करतो, मेन आहे म्हणजे तुमचा मेन जो स्टार्टिंग मटेरियल तो काय यूज करतो, मी ॲनिलीन यूज करतात. बरोबर ना. ॲनिलीन जेव्हा यूज करता तेव्हा तुम्ही कशा नायट्रस ॲसिडसोबत जेव्हा रिॲक्शन करणार तुम्हाला काय भेटतो, बेंझिन डायजेनम क्लोराईड भेटतो. बरोबर ना. तर रिॲक्शन बघा, रिॲक्शनना इझिली लक्षात येईल. बघा तुम्ही ॲनिलीन घेतला आहे, हां बरोबर, NH2, त्याची सिम्पल नायट्रस ॲसिडसोबत रिॲक्शन करा. तुम्हाला काय भेटणार मग इथं, काय भेटला, डायजेनियम क्लोराईड भेटला आहे. बरोबर, डायजेनियम क्लोराईड, बेंझिन डायजेनियम क्लोराईड तुम्हाला भेटला आहे. आणि सिम्पल तुम्ही सायनाईडसोबत रिॲक्शन केली म्हणजेच काय, तुमचा हा निघून जाईल आणि तुमचा सायनाईड ग्रुप काय होणार आहे, जॉईन होणार आहे. सिम्पल हायड्रोसिस म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणता, नेमिंग काय त्याचं, बेंझोनायट्राइल आहे. तुम्ही सिम्पल हायड्रोसिस करणार, हायड्रोसिस केल्यानंतर फायनली प्रोडक्ट काय भेटणार, मग बेंझोइक ॲसिड भेटणार आहे. कोणाला डाऊट आय थिंक नसणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट तुझी रिॲक्शन कुठली आहे, हिस्ट्रिफिकेशन कुठली असेल रिॲक्शन तर ते बघून घेऊयात आपण. नेक्स्ट तुमची ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे. ओके, ठीक आहे. ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय होते ते पण अल्किल बेंझिनसोबत रिॲक्शन होणार. कशासोबत, अल्किल बेंझिन. म्हणजेच तुमचं काय होणार आहे, एक बेंझिन निघाला तुमचा कुठला तरी अल्किल ग्रुप जॉईंट असणार आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणता, अल्किल बेंझिन म्हणता. ठीक आहे. आपण घेतलं आहे टोलून घेतलं आहे. ओके, त्याच्या सिम्पल तुम्ही काय करणार, ऑक्सिडाईज करणार आहे. कशासोबत, तुम्ही डायल्यूट HNO2 घेऊ शकतात. बरोबर, नायट्रस ॲसिड घेऊ शकता किंवा जस्ट पोटॅशियम परमॅंगनेट घेऊ शकता. ठीक आहे. दोघांची कोशासोबत रिॲक्शन केली तर तुम्हाला काय भेटणार आहे, बेंझोइक ॲसिड घेणार. ठीक आहे. तुम्ही नायट्रिक ॲसिड घेतलं काय, पोटॅशियम परमॅंगनेट गिव्ह द बेंझोइक ॲसिड. तुम्हाला सिम्पल रिॲक्शन काय भेटणार आहे, बेंझोइक. काय KMnO4 येऊन जातं म्हणजे काय, तुमच्या इथं किती रिॲक्शन डायरेक्ट तुमचं काय होणार आहे, बेंझोइक ॲसिड तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. रिॲक्शन मेकॅनिझम विचारलं जात नाही म्हणून मी एवढं डिस्कस करत नाही. ओके, आणि ह्यावरती मी सगळं बेसिक पार्ट घेतलं आहे. नेक्स्ट आहे तुमचा की फ्रॉम द बेंझिन काय, तुम्ही बेंझिनपासून पण बेंझोइक ॲसिड तयार करू शकता. तर तो कशा प्रकारे, जो तुमचा बेंझिन आहे तो रिॲक्ट कसं होणार, कार्बोनिल क्लोराईडसोबत रिॲक्शन काय, कशासोबत, कार्बोनिल क्लोराईडसोबत. आणि त्याच्यापासून काय तुम्हाला म्हणा, बेंझिल क्लोराईड म्हणा. आता बेंझिन घेतला तुम्ही आणि सिम्पल काय केलं, कार्बोनिल क्लोराईडसोबत रिॲक्शन केलं. बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या प्रेसमध्ये, AlCl3च्या प्रेझेंटमध्ये. तुम्हाला काय भेटणार, मग बेंझोइल क्लोराईड भेटलं आहे. काय भेटलं आहे, बेंझोइल क्लोराईड भेटणार. नंतर तुम्ही त्याची ट्रीटमेंट काय होतं, वॉटर मॉलिक्युलसोबत करणार आहे. तर तुमचा काय भेटणार आहे, तुमचा ॲसिड भेटणार आहे. म्हणजे बेंझोइक ॲसिड तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवा, तुम्हाला बेंझोइक ॲसिड कंपल्सरी आहे. तुम्हाला फायनल प्रोडक्ट तो काढावा लागणार. ठीक आहे. किंवा तुम्ही बेंझोइक ॲसिडसोबत रिॲक्शन करणार, पुढे तुम्हाला काय दुसरा प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ रिॲक्शन आहेत ह्या, तर लक्षात ठेवायच्या. कन्फ्युजन होण्याचं कारण नाही, रिॲक्शनमध्ये सगळं दिलेलं आहे, तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा केमिकल रिॲक्शन. आता केमिकल रिॲक्शन ह्या कुठल्या आहेत की ॲरोमॅटिक ॲसिड म्हणजे तुमचा काय, बेंझोइक ॲसिड बोललो ना आपण. ॲरोमॅटिक रिंगला तुमचा बेंझिन, तुमचा ॲसिड ग्रुप प्रेझेंट आहे ह्या बेंझिन रिंगला, म्हणून तुम्ही काय म्हणता, ॲरोमॅटिक ॲसिड म्हणजे बेंझोइक ॲसिड. आणि कुठल्या रिॲक्शन आहेत मग ते बघून घ्या. एक तर तुमचं सॉल्ट फॉर्मेशन होतं, एस्टरिफिकेशन होतं, डिकार्बोक्सिलेशन हो. ओके, द फर्स्ट आहे तुमचं की साल्ट फॉर्मेशन. आता सॉल्ट फॉर्मेशन म्हणजेच काय, वेन द बेंझोइक ॲसिड जो आहे, बेंझोइक ॲसिड आहे तो कशासोबत रिॲक्ट होणार आहे, बेससोबत. कुठला तरी बेस असणार आहे त्याच्यासोबत जर रिॲक्शन झालं तर तुम्हाला फायनली काय भेटणार, सॉल्ट फॉर्म होणार आहे. कळतं आहे. बेंझोइक ॲसिड घेतला तुम्ही, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे ह्या बेससोबत तुम्ही जर रिॲक्शन केली तर तुम्हाला काय भेटणार आहे, सोडियम बेंझोएट भेटणार आहे. काय भेटणार, सोडियम बेंझोएट भेटणार. बरोबर की नाही, कारण की तुमचं काय होऊन जाईल, वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघून जाईल, हा एच आणि हा OH. बरोबर ना. आणि तुमचा हा सोडियम काय होऊन जाईल, तटच होऊन जाईल. कळतं आहे. सिम्पल आहे, सिम्पल सोडियम बेंझोएट. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमची इस्टरिफिकेशनची रिॲक्शन. इस्टरिफिकेशनमध्ये माहिती तुम्हाला इस्टरिक ग्रुप फॉर्म होणार आहे. नेमिंगवरनं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, नेमिंगवरनं. ठीक आहे. आधी तुम्ही काय घेतलं, बेंझोइक ॲसिड घेतलं, त्याची रिॲक्शन अल्कोहोलसोबत करणार आहे. अल्कोहोलमध्ये तुम्ही मिथेनॉल घेऊ शकता, इथेनॉल वॉट एव्हर जे काही घ्यायचं तुम्हाला ते घेऊ शकता. ठीक आहे. आपण इथेनॉल घेतला आहे, C2H5 म्हणजेच काय तुमचा इथेनॉल. बरोबर. बेंझोइक ॲसिड रिॲक्ट्स विथ अल्कोहोल इन द प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड टू फ्रॉम द एस्टर. जे तुम्ही रिॲक्शनमध्ये करणार ते फक्त थेरीमध्ये राईट डाऊन करायचं आहे, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे. बेंझोइक ॲसिड घेतला, त्याची रिॲक्शन इथेनॉलसोबत केली. सिम्पल तुम्ही काय घेतलं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतली. ओके. आणि फायनल तुम्हाला काय भेटणार, मग इथिल बेंझोएट भेटणार. म्हणजे CO
आणि तुमचा हा काय होऊन जाईल OH इथं जॉईन होऊन जाईल आणि जसं वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो काय होऊन जाईल तुमचं हा OH आणि हा वॉटर मॉलिक्यूल काय होऊन जाईल तुमचा निघून जाईल बाहेर. कळतं आहे. C डबल बॉन्ड O ह्या प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर हा तुमचा काय झाला इस्टरिक ग्रुप झाला बरोबर की नाही. तुमची ज्या रिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे C डबल बॉन्ड OR हा तुमचा काय इस्टरिक फंक्शनल ग्रुप आहे ना बरोबर की नाही. मग हा तुमचा इस्टरिक ग्रुप येऊन गेला ना. हां आणि तुमचा अल्किल ग्रुप R म्हणजेच काय कुठला तरी अल्किल ग्रुप मी तेच बोलली जो तुम्ही अल्किल ग्रुप घेणार आहे तो C2H5 तुमचा अल्किल ग्रुप आहे बरोबर ना. मग काय होईल इथे येथील बंजर तुम्हाला मिळणार आणि वॉटर मॉलिक्यूल काय होणार रिमूव्ह होऊन जाणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट तुमचे डी कार्बोक्सिलेशन रिॲक्शन. डी कार्बोक्सिलेशन आहे नेमिंगमध्येच काय होणार तुमचा कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजे तुमचा जो काय असणार आहे CO2 ग्रुप तुमचा काय होणार आहे बरोबर ना. व्हेन द बेंझोइक ॲसिड रिॲक्ट तुम्ही बेंझोइक ॲसिड घेतला तो काय सोबत रिॲक्शन करणार कॅल्शियम ऑक्साईड सोबत रिॲक्शन करणार आहे. कोणाच्या प्रेझेन्समध्ये बेसच्या प्रेझेन्समध्ये. बेस काय घेतला तुम्ही NaOH घेतला आहे अँड इट गिव्ह तुम्हाला फॉर्मेशन ऑफ बेंझिन भेटेल आणि काय होणार कॅल्शियम कार्बोनेट तुमचा लिहून होणार आहे. कळत आहे. बेंझोइक ॲसिड सिम्पल तुम्ही काय घेतला कॅल्शियम ऑक्साईड घेतला काय होणार बेससोबत रिॲक्शन तुम्हाला बेंझिन भेटेल. तुमचा जो कार्बोक्सिलिक ॲसिड जो ग्रुप आहे तो तुम्ही काय डी कार्बोक्सिलेशन म्हटलं की नाही म्हणजे तुमचा काही इथं काय होतोय CO2 ग्रुप रिलीज होतोय. कळतं आहे. CO2 ग्रुप रिलीज होतोय म्हणजेच काय हा कॅल्शियम ऑक्साईड आणि तुमचा काय झाला CO आणि तुमचा पण ऑक्सिजन इथला CO3. अंडरस्टँड. नेक्स्ट आहे तुमची नायट्रेशन रिॲक्शन तर सगळ्यांची फेवरेट आहे कारण की तिथं फक्त आपल्याला काय करायचं असतं नायट्रो ग्रुप जॉईन करायचा असतो बरोबर आहे ना. म्हणजेच काय इथं तुम्ही काय करणार बेंझोइक ॲसिड घेणार आहे सिम्पल बेंझोइक ॲसिड रिॲक्शन कसं करणार आहे नायट्रस ॲसिड करणार बरोबर की नाही. आणि कोणाच्या प्रेझेन्समध्ये सल्फ्युरिक ॲसिडच्या आणि त्या तुम्हाला काय भेटणार आहे नायट्रो बेंझोइक ॲसिड भेटणार आहे. फक्त रिॲक्शन बघा रिॲक्शन म्हणणं लक्षात येतं. बेंझिन घेतला नायट्रस ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड आहे तुम्हाला फायनल काय NO2 ग्रुप तुमचा इथं जाईल बघा आणि हा मेटा प्रोजेक्शनला जॉईंट आहे म्हणून तुम्ही काय म्हणता मेटा नायट्रो बेंझोइक ॲसिड म्हटलं आहे बरोबर ना. नेक्स्ट आहे तुमचं की फॉर्मेशन ऑफ द बेन्झिल क्लोराईड तुम्ही घेणार आहे. याची पण रिॲक्शन सिम्पल आहे की बेंझोइक ॲसिडवर रिॲक्शन करणार कोणाच्या प्रेझेन्समध्ये फॉस्फरस पेंटॅक्लोराईड येतं म्हणजे PCl5 तुम्ही घेतला आहे आणि तुम्हाला काय मिळालं बेंझोइल क्लोराईड. ठीक आहे. बेंझोइल क्लोराईड फॉर्मेशन ऑफ द बेंझोइल क्लोराईड कसा फॉर्म होतो की एक तुमची बेंझोइक ॲसिडची रिॲक्शन घेतली आणि सिम्पल PCl5 घेऊ तुमचा हा घेतला बेंझोइल COCl प्लस POCl3 आणि H2 निघणार आहे. आता त्याचे काही युजेस आहेत तर युजेस कुठले बेंझोइक ॲसिडचे एक तर तुम्ही सांगू शकता की कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये मेडिसिनमध्ये हे जे तुम्हाला जे बेस इझी लक्षात राहतील ते आधी राईट डाऊन करायचे बाकी. ठीक आहे. एक तुम्ही सांगू शकता की इट इज ऑल्सो यूज इन द कॉस्मेटिक प्रोडक्ट व्हेरियस डायजमध्ये तुम्ही यूज करू शकता. आणि जो सोडियम साल्ट येणार तुमच्याला सोडियम साल्ट आर यूज इन द फूड प्रिझर्वेटिव्हमध्ये ऑब्वियसली फूड प्रिझर्वेटिव्ह तुम्ही यूज करू शकता ओके नाही. इट द साल्ट आर यूज इन द मेडिसिनमध्ये यूज होतो. याचे द सिंथेसिस ऑफ द व्हेरियस ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड जे पण तुमचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्याचे सिंथेसायझिंगसाठी पण त्याचा यूज होतो. ठीक आहे. आणि इट इज अ यूज फॉर द ट्रीटमेंट इन्फेक्शन इन ब्रँचियल ट्यूब ओके त्याच्यावर ट्रीट करण्यासाठी तुम्हाला त्याचा यूज होऊ शकतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स तुमचा स्टार्ट झाला. हे फास्ट का घेतलं कारण की हे तुमचे रिॲक्शन वगैरे झालेले आहेत आधी पण तर जस्ट तुम्हाला फक्त ओव्हरलुक करून द्यायचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक ॲसिड. कन्फ्युजन व्हायचं नाही आहे एकदम जसं स्टेप बाय स्टेप जाणार ना तर सगळ्यांना लक्षात येईल. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात की ॲरोमॅटिक ॲसिडचं नेम तुम्ही काय सांगा ॲसिडिक इन नेचर. कसं नेचर आहे त्याचा ॲसिडिक इन नेचर आहे बिकॉज दे रिलीज इन द वन हायड्रोजन आहे. तुम्ही आधीच बोलले बरोबर ना. तर काय सांगितलं इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ॲसिडिक इन नेचर बिकॉज दे रिलीज H+ आहे वेन डिसोसिएट इन ॲक्वियस सोल्युशन. कशामध्ये डिसोसिएट केलं त्यांनी ॲक्वियस सोल्युशन. आता तुम्ही सिम्पल घेतलं बेंझोइक ॲसिड घेतला त्याची जर हायड्रोसिस केलं तुम्ही बरोबर ना तर तुमचं काय होऊन जाईल H+ आयन काय होऊन जाईल रिलीज होऊन जाईल बरोबर ना. तर काय होणार तो रिलीज झाल्यानंतर इथं काय होऊन जाईल तुमच्याला बेंझोनेट आयन तयार होऊन जाईल. या प्रकारे हा तुमचा काय बेंझोनेट आयन आहे आणि तुम्हाला फायनल काय हायड्रोनियम आयन तुम्हाला भेटणार म्हणजे H3O म्हणजे काय तुमचं काय हायड्रोनियम आयन तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक सांगू शकतात की द निगेटिव्ह चार्ज ऑफ बेंझोनेट आयन हा जो निगेटिव्ह चार्ज आहे बेंझोनेट आयनचा इफेक्टिव्हली शेअर बाय द बोथ ऑक्सिजन ॲटम. म्हणजे या हे कसे होणार आहे बॅलन्सिंग म्हणजे तुम्हाला हे बघा नेक्स्ट स्टेपमध्ये दाखवलं आहे
ठीक आहे. तर ते बघा, निगेटिव्ह चार्ज ऑफ बेंझोनेट आयन इफेक्टली शेअर बाय बोथ द ऑक्सिजन ॲटम दॅट मेंटेन द स्टॅबिलिटी ऑफ द म्हणजे हा काय करतो, स्टेबल करण्याचं काम करतो. जेवढं स्टॅबिलिटी जास्त असेल तो तेवढा कंपाऊंड कोणी पण असो की आपल्याला काय करतो, तो मोस्ट ऑफ कोण स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर. तिथं ह्या प्रकारे होतो, कळतंय. आता बघा, जसं तुम्ही इथं सांगू शकता की जसं ह्या प्रकारे रेझोनेटिंग जसं म्हणतो ना आपण त्या प्रकारे. आता बघा, हा कार्बोनिल ग्रुप आहे तुमचा जो आहे बेंझोनेट आयनमधला. मी फक्त याचीच गोष्ट करते, ठीक आहे. तर तुमचं काय होणार की हा जो निगेटिव्ह चार्ज आहे कधी इथे शेअर होईल, हा ब्रेक होईल, ठीक आहे. पुन्हा काय होईल, हा इथलं शिफ्ट होईल, इथं ब्रेक होईल. ह्या प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाते. म्हणजेच काय, इथं तुम्ही सिम्पल प्रकारे दाखवू शकताय की जस्ट तुमचे दोघी पण कसे आहेत, इक्वली कसे होत आहेत, बोथ शेअर होत आहेत, कळत आहे ना. इक्वली बोथ तुमची शेअर होत आहे स्टॅबिलिटी ऑफ आयन, ठीक आहे. निगेटिव्ह चार्ज या प्रकारेच होतं आहे ना. आता इकडं शिफ्ट होणार, पुन्हा मग हा इकडं शिफ्ट होईल, परत हा इकडं शिफ्ट, या प्रकारे त्याचं जस्ट चालू होणार आहे, डिलोकेशन जस्ट चालू असणार आहे, कळत आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की द ॲसिडिटी ऑफ द ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. काय सांगितलं आहे, ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड कसं असते, इवन मोर दॅन द ॲलिफॅटिक ॲसिड, मोर दॅन द ॲलिफॅटिक ॲसिड. दिस इज द बिकॉज द sp2 हायब्रिड. तुम्ही इथे सिम्पल सांगू शकता, तुम्हाला माहिती आहे. आता ॲरोमॅटिक रिंग तुम्ही घेतली आहे, बरोबर की. आता ही तुमची ॲरोमॅटिक रिंग आहे, बरोबर. आणि हा तुमचा CO निगेटिव्ह ह्या ग्रुप आहे. आणि जस्ट तुम्ही काय सांगितलं, मोर दॅन द ॲलिफॅटिक म्हणजे काय, जस्ट ब्रांचमध्ये असणं. म्हणजे ह्या प्रकारे कुठला पण ग्रुप घ्या, बरोबर ना. COH तुम्ही घेतलेला आहे, तर ह्या प्रकारे ही तुमची कशी ब्रांचमध्ये, बरोबर की नाही. ॲसिडिक ॲसिड CH3COH हा तुमचा काय झाला, ॲसिडिक ॲसिड झाला, बरोबर ना. तर CH3COH तुम्ही घेतला. आता ही सिम्पल तुमची काय झाली, ॲलिफॅटिक रिंग झाली. आणि हा काय झाला, ॲलिफॅटिक ॲसिड झाला. आणि हा काय झाला, ॲरोमॅटिक ॲसिड झाला. मग दोघांचा कन्फ्युजन म्हणजे काय होणार आहे की बिकॉज द sp2 हायब्रिडाइज कार्बन ऑफ बेंझिन रिंग. आता हा sp2 हायब्रिड तुम्हाला माहिती, इथं काय असतं, हे बॉन्ड असतात, बरोबर की नाही. ते काय असतं, पाय बॉन्ड असतात ना बेंझिन रिंगमध्ये. तर ते काय होणार आहे, सिम्पल तुम्ही एक सांगू शकता की हा काय करेल, स्वतःकडे काय करणार, होण्याचा प्रयत्न करेल. जेवढं पण असेल तो काय करेल, स्वतःकडे होण्याचं प्रयत्न, म्हणजे हा मोर स्टेबल होण्याचं काम करेल. म्हणजे काय की बिकॉज द sp2 हायब्रिडाइज कार्बन बेंझिन रिंग इज मोर इलेक्ट्रो कम्पेअर टू sp3 हायब्रिडाइज. आणि याचं सिम्पल कशा प्रकारे असणार, CH3, ओके, 1 2 3 CH3 आणि हा तुमचा कार्बन, बरोबर ना. याच्याकडे किती आले, 4 सिग्मा बॉन्ड आहेत, बरोबर की नाही. म्हणजेच काय, ह्या काय दाखवतोय, sp3 हायब्रिडाइज दाखवतोय. म्हणजे तुम्ही सांगू शकता याच्यावरच ह्या कसा दाखवतोय, sp2 दाखवतोय. म्हणजे तुम्ही याच्यावरनं दोघांचं कन्क्लुजन करू शकता की sp2 हायब्रिडाइज कार्बन ऑफ द बेंझिन रिंग इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कम्पेअर टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ऑफ ॲलिफॅटिक ॲसिड, कळतंय. नेक्स्ट तुमचा पॉईंट तो म्हणजे इफेक्ट ऑफ सबस्टंट ऑन ॲसिडिटी. याचे 2 टाईप्स पडतात. म्हणजे ॲरोमॅटिक ॲसिडचे ते म्हणजे एक तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि एक कुठला आहे, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे, बरोबर ना. तर त्याच्यापैकी तुझा जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, तुम्ही सिम्पल प्रकारे सांगू की हा काय करतो की जस्ट एक प्रकारचे डिक्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी. काय करतोय तो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप टेंड्स टू डिक्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ॲरोमॅटिक रिंग, ओके. डिक्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ ॲरोमॅटिक रिंग दॅन द अल्टिमेटली इन्क्रीज द स्टेबिलिटी. म्हणजेच काय होणार, जेव्हा डिक्रीज होईल त्याची डेन्सिटी, इलेक्ट्रॉन डेन्सिटी, तेव्हा काय ऑब्वियसली काय होणार आहे, तेव्हा इन्क्रीज द स्टॅबिलिटी. त्याची कशी होणार, रिंगची कशी वाढणार, म्हणजे ॲसिडिटी कसं होणार तुमच्या इन्क्रीज होणार आहे. ॲसिडिटी कशी होईल, इन्क्रीज होईल, बरोबर की नाही. आता हा तुमचा NO2 आणि CHO दिलेला आहे. हवे बेंझिन रिंगला तुमचा NO2 वगैरे दिला असेल तो पण काय करेल, पुल करायचं काम करेल. म्हणजे तो मोर ॲसिडिक त्याचं नेचर होऊन जाईल, बरोबर. जेव्हा स्टेबल तेव्हा ॲसिडिटी वाढणार आहे, कळतंय ना. आणि नेक्स्ट तुमचा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की सिम्पल प्रकारे सांगू शकता की आता तुम्ही इथे डिक्रीज म्हटलं आहे तर ऑब्वियसली इथे इन्क्रीज होणार आहे ना. इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप टेंड्स टू द इन्क्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ॲरोमॅटिक रिंग. काय सांगितलं आहे, इलेक्ट्रॉन रिलीजिंग द ग्रुप टेंड्स टू द इन्क्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी अँड ॲरोमॅटिक रिंग दॅट अल्टिमेटली डिक्रीज द स्टॅबिलिटी. म्हणजे तुमचं काय होणार, ॲसिडिटी कशी होणार, ऑब्वियसली डिक्रीज होणार आहे. तुम्ही सांगू शकता की CH3 आणि OH घेतलं त्याच्यामुळे तुमची काय होऊ शकते, ॲसिडिटी डिक्रीज होऊ शकते, ओके. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन असेल नसणार आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. काही कन्फ्युजन तुम्हाला कमेंट करू शकता. थँक्यू.